हीच ती वेळ मराठी माणूस पंतप्रधान पदावर बसण्याची। एनडीएनं सत्ता स्थापन केली तर नितीन गडकरी पंतप्रधान असतील आणि इंडिया अलायन्सनं सत्ता स्थापन केली तर शरद पवार पंतप्रधान असतील। वाटताना ही दोन्ही विधानं खूप धाडसी वाटतील, अतिरेकी वाटतील, पण हेच होताना दिसते। जर भाजप सत्तेत आली तर मोदी हे पहिल्यांदा खऱ्या अर्थानं मित्र पक्षांच्या पाठिंब्यावरचं आघाडी सरकार चालवताना दिसतील, जे आज तागायत नरेंद्र मोदींनी आपल्या राजकीय कारकिर्दीत केले नाही। एकीकडे इंडिया अलायन्स सुद्धा ही संधी सोडणार नाही आणि दुसरीकडे संघ सुद्धा ऍक्टिव्ह मोडवर आलेला आहे। तिसरीकडे पक्षाच्या अंतर्गत ज्येष्ठ नेतृत्वात गुजराती लॉबीचा कार्यक्रम करण्याची रणनीती आखली जाते आणि त्यातूनच एनडीए सरकार स्थापन करणार असेल तर गडकरी पंतप्रधान होण्याचे चान्सेस वाढताना दिसत आहेत। इंडिया अलायन्सने सत्ता स्थापन केली तर शरद पवारच असतील असं का होतं याची चर्चा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणारच आहोत। पण सध्या आपण एनडीए जर सत्ता स्थापन करणार असेल तर नितीन गडकरींचे चान्सेस कसे वाढतायत समजून घेऊया या व्हिडिओतून। आता याची सुरुवात होते आकडेवारीपासून। लोकसभेच्या एकूण 543 जागा आहेत, यापैकी जो 272 जागांचा जादुई आकडा पार करतो तो सत्तेत जातो। कालच्या निकालामध्ये भाजप ना 400 पार पोहोचले ना 300 पार, भाजप 240च्या आकड्यावरच थांबले। पण पक्षासोबत असणारे इतर सहकारी पक्षांना धरून एनडीएचा आकडा होतोय तो म्हणजे 292। आता सत्ता स्थापनेसाठी भाजपला मित्र पक्षांची साथ लागणार आहे आणि ती नसेल तर भाजप सत्ता स्थापन करू शकत नाही। अर्थात या मित्र पक्षांमध्ये कोण कोण आहे तर यामध्ये क्रमांक 1 वर आहे टीडीपी म्हणजे तेलुगू देसम पार्टीचे चंद्रबाबू नायडू, त्यांचे तब्बल 16 खासदार निवडून आले। त्यानंतर जेडीयू अर्थात नितीश कुमारांचा जनता दल युनायटेड पक्ष, ज्यांचे 12 खासदार निवडून आले। त्यानंतर आहेत एकनाथ शिंदेची शिवसेना, ज्यांचे 7 खासदार निवडून आले। त्यानंतर एलजेपी रामविलास, त्यांचे 5 खासदार निवडून आले। बाकीच्या इतर छोट्या मोठ्या मित्र पक्षांचा आकडा 1 ते 2 खासदारांचा आहे। आता चंद्रबाबू नायडू असोत किंवा नितीश कुमार असोत हे कधीही आपली भूमिका बदलू शकतात। थोडक्यात इथं अशा नेतृत्वाची गरज आहे जो आहे त्या मित्र पक्षांना सोबत ठेवून इंडिया आघाडीतील अन्य मित्र पक्षांना सुद्धा सोबत घेऊ शकतो। हीच राजकीय परिस्थिती नितीन गडकरींचे चान्सेस तयार करताना दिसते। आता राजकीय परिस्थिती म्हणजे एकतर नरेंद्र मोदी थेट पंतप्रधान पदाची शपथ घेण्यासाठी दबाव निर्माण करतील, ते शपथही घेतील आणि त्यानंतर सत्ता स्थापनेचं बहुमत सिद्ध करण्याची जबाबदारी ही त्यांच्यावर असेल। अशा वेळी मित्रपक्ष सोडून जाण्याची भीती भाजपला असणार आहे। विशेषतः संघ परिवार गुजरात लॉबीला विरोध असणारे पक्षातलेच लोक हे मोदींना विरोध करतील आणि एनडीएनं मोदींच्या ऐवजी दुसरा पर्याय समोर आणूनच सत्ता स्थापनेचा दावा करावा या दिशेने राजकीय घडामोडी घडताना दिसतील। आता या चर्चांमध्ये फक्त आणि फक्त नितीन गडकरीच का असतील ते सुद्धा समजून घेऊया। आता गडकरी हे भारताचे पंतप्रधान होतील असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे नितीन गडकरींची प्रतिमा। नरेंद्र मोदी हे असं नेतृत्व आहे ज्यांनी आजवर पूर्ण बहुमताने सत्ता चालवली आहे। आघाडी सरकार चालवण्याचा अनुभव हा मोदींना नाहीये। हा मोदींच्या काळामध्ये भाजपला बसलेला फटका म्हणजे भाजपचे अनेक जुने मित्र हे भाजपला सोडून गेलेत। अगदी महाराष्ट्राचंच उदाहरण पाहिलं तर एक हाती भाजपची सत्ता या एका सूत्राखाली भाजपनं शिवसेनेसारखा जुना मित्र गमावलाय। 2019 साली भाजपने शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर ना ठाकरे हे भाजपला सोडून गेले असते ना पुढची राजकीय समीकरणं बदलली असते। कमी अधिक फरकाने भाजपने आपल्या मित्र पक्षांनी दिलेली हीच वागणूक मोदी शहांच्या काळात वाढल्याचं बोललं जातंय। अशा वेळी मित्र पक्षांना सर्वाधिक आवश्यक ठरणारी गोष्ट ती म्हणजे सन्मान। तो सन्मान मोदी शहांचा भाजप देऊ शकतो की गडकरींचा जुना जाणत्यांचा भाजप देऊ शकतो तर याचं उत्तर गडकरींच्या नेतृत्वात मिळतं। गडकरींचे विकास उरूस आणि सर्वसमावेशक चेहरा म्हणून असणारी प्रतिमाच भाजपला पुढे घेऊन जाऊ शकते असा विचार समोर येऊ शकतो आणि नितीन गडकरी स्पर्धेमध्ये येऊ शकतात। आता नितीन गडकरी पंतप्रधान होतील असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ। सत्तेत राहूनही स्वतःचा शब्द न चालल्याची किंमत संघाला गेल्या 10 वर्षात चुकवावी लागली। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांनी तर आम्हाला आता संघाची गरज नाहीये असं विधान केलं होतं। अर्थात निकालानंतर आणि बदललेल्या राजकीय समीकरणानंतर सगळ्यात पहिली किंमत चुकवावी लागू शकते ती राष्ट्रीय अध्यक्ष असणाऱ्या जे.पी. नड्डांना त्यांच्या समोरचा राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा बिल्ला जाताना दिसेल। तसंही त्यांची मुदत 7 जून पर्यंत असली तरी पहिली विकेट त्यांचीच पडू शकते। त्याचं कारण संघ असल्याचं संघ दाखवून देईल। आता नागपूरमधनं घडामोडी सुरू होतील, संघ आपला गेलेला हस्तक्षेप पुन्हा तयार करेल। अशा वेळी संघाचा माणूस म्हणून एकमेव गडकरी असे आहेत ज्याचं नाव समोर येताना दिसेल। संघासोबत एकनिष्ठ असण्याचा एकमेव निकष नितीन गडकरींना या स्पर्धेत पुढे घेऊन येईल। तुम्हाला काय वाटतं, नितीन गडकरी पंतप्रधान होऊ शकतात का? आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आमचा YouTube चॅनल सबस्क्राईब करा।